हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा 9th लेसन आहे आपला मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन याचा आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. पहा, एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. तसंच आधीचे सुद्धा सगळ्या लेसनचे क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. नक्की पहा. तसेच मॅथ्सचे सगळे लेसन एक्सप्लेनेशन आणि त्याचे प्रॅक्टिस सेट व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहेत, ते सुद्धा पहा. चला तर मग स्टार्ट करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट आपण बघणार आहोत आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन. खाली जे एक स्टेटमेंट दिले त्याच्यावरून तुम्हाला मोशन आयडेंटिफाय करायचे आहेत. पहा, ए आहे मोमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन. मी तुम्हाला लेसन एक्सप्लेन करतानाच सांगितलेलं आहे हे की अर्थ सनच्या भोवती जेव्हा फिरते तेव्हा ठराविक पिरियडमध्ये फिरते, म्हणून ह्याला पिरियडिक मोशन हे आहे. पिरियडिक मोशन, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, पिरियडिक मोशन. नंतर आहे मोमेंट ऑफ सिलिंग फॅन, सर्क्युलर मोशन. मोमेंट ऑफ सिलिंग फॅन कोणतं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. तुम्ही इथे लिहायचं, मी सर्क्युलर लिहिलं, तुम्ही मोशन सुद्धा लिहा. मी काय तुम्हाला सांगते की बुक काढा, पेन काढा आणि बुकमध्येच हे सगळं घ्या आणि नंतर निवांत व्यवस्थित हँडरायटिंगमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. घाईघाईमध्ये नोटबुकमध्ये लिहायचा प्रयत्न करू नका. कदाचित माझं सांगणं फास्ट असेल आणि तुम्हाला घाई होईल. क्वेश्चन आन्सर सांगताना मी व्यवस्थित सावकाशपणे सांगणार आहे आणि वाटलंच तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहून घेऊ शकता. पहा, थर्ड आहे मीटर फॉलिंग फ्रॉम द स्काय. बघा, मेटिओर फॉलिंग फ्रॉम द स्काय, लाइनर मोशन. तारा पडतो जेव्हा आकाशातून तेव्हा तो, किंवा कोणतीही वस्तू ही पडते आकाशातून तेव्हा ते. पहा, उल्का जेव्हा आकाशातून पडते तेव्हा ती लिनियर मोशन. उल्का आकाशातून पडते, लिनियर मोशन. द रॉकेट्स लॉन्च फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंडवरून लॉन्च करतो रॉकेट आपण, ते सुद्धा लिनियर मोशन. नंतर फिश स्विमिंग इन द वॉटर. फिश कसा पोहतो, काही त्याला हेच नाहीये, रॅन्डम मोशन. आणि द प्लग स्ट्रिंग ऑफ अ सितार, ऑस्सिलेटरी मोशन. सितारीची आपण तारा जेव्हा छेडतो तेव्हा त्या ऑस्सिलेटरी मोशन मध्ये असतात, ऑस्सिलेटरी मोशन. नंतर आहे सेकंड क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. त्याच्यामध्ये ए बघा, इफ अ बॉल रिलीज फ्रॉम द टेरेस ऑफ अ बिल्डिंग इट कम्स डाऊन इन. बघा, इथे तुम्हाला खाली हे दिलेले आहेत, याच्यामधलेच ऑप्शन इथे लिहायचे आहेत. इथे येणार पहिलं युनिफॉर्म लाइनर मोशन, uniform linear motion. If a ball released from a terrace of a building, it come down in uniform linear motion. On the other hand, it reach to the ground in non-uniform linear motion if it is thrown with the force away from the terrace in a direction parallel to the terrace. इथे पहिला येणार fill in the blanks, uniform linear motion. सेकंड येणार non-uniform linear motion. बी मध्ये बघा, द मोशन ऑफ एरोप्लेन ऑफ अ रनवे बिफोर टेक ऑफ, लिनियर मोशन. बीचं सुद्धा लिनियर मोशन. नंतर सी आहे काइट लुकिंग फॉर इट्स प्रे फ्लाइज विथ डॅश डॅश मोशन इन द स्काय. म्हणजे आकाशात जी घार फिरते बघा, ती कशी फिरते? सर्क्युलर मोशन. तुम्ही बघितलं असेल घार आकाशामध्ये फिरताना, सर्क्युलर मोशन. सीचं सर्क्युलर मोशन. डी आहे चिल्ड्रन सिटिंग इन अ रोटेटिंग जायंट व्हील हॅव फर्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर डी मध्ये, आणि डी मध्ये सेकंड फिल इन द ब्लँक्स आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर. डी मध्ये फर्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर. बघा, इथे तुम्हाला दिलं युनिफॉर्म सर्क्युलर आणि नंतर आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर. डी मध्ये दोन फिल इन द ब्लँक्स आहेत, फर्स्ट युनिफॉर्म सर्क्युलर, सेकंड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर. इथे क्वेश्चन 2 कम्प्लीट झालेला आहे. आता बघा, क्वेश्चन 3 तुम्हाला विचारलंय की हाऊ आर वी डिफरन्शिएट, म्हणजे फरक सांगायचा आहे. आणि क्वेश्चन 4 आहे एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड गिव्हिंग 1 एक्झाम्पल इच. आता मी तुम्हाला क्वेश्चन 3च्या आधी क्वेश्चन 4 सांगते. क्वेश्चन 4 पार्ट झाला की क्वेश्चन 3 पार्ट करायची गरजच नाही. गंमत एक सांगणार आहे तुम्हाला मी. क्वेश्चन 4 फक्त पाठ केलात की क्वेश्चन 3 आपोआप तुम्हाला येणार आहे. पण त्यासाठी क्वेश्चन 4 व्यवस्थित पाठ पाहिजेत. काय विचारलंय? लिनियर मोशन, ऑस्सिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, रॅन्डम मोशन आणि पिरियडिक मोशन. याची डेफिनेशन विचारलेली आहे की काय आहे, एक्सप्लेन करा आणि एक्झाम्पल द्यायचं आहे. बघा, हा क्वेश्चन 4 तुम्ही पाठ केलात की क्वेश्चन 3 पाठ करायची गरज नाही. एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मी. पहा, आता इथे काय केलेलं आहे मी? पहिलं लिनियर मोशन. काय लिनियर मोशन मध्ये 2 पॉइंट केलेले आहेत बघा. अन ऑब्जेक्ट शो डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड लिनियर मोशन. हा फर्स्ट पॉइंट झाला. एक्सप्लेन करायचं आहे. काय केलं आपण? अन ऑब्जेक्ट शो डिस्प्लेसमेंट अलॉंग अ स्ट्रेट लाईन
इज कॉल्ड लिनियर मोशन. आणि सेकंड पॉइंट काय केला मी, एक्झाम्पल, अ व्हेकल मुव्हिंग ऑन अ रोड आणि मोशन ऑफ अ मार्चिंग सोल्जर. बरोबर, हे 2 पॉइंट केले. आता काय करायचं, खाली ऑसिलेटर, आधी हा एक्सप्लेन करते आणि मग तुम्हाला क्वेश्चन 4 पार्ट केल्यावरती क्वेश्चन 3 कसा आपोआप येईल ते सांगणार आहे मी. नंतर बघा ऑसिलेटरी मोशन. क्वेश्चन 2 आहे ऑसिलेटरी मोशन. क्वेश्चन 4 मधला बी आहे ऑसिलेटरी मोशन. द मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग, दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. तुमच्या बुकमधलंच मी हे दिलेलं आहे तुम्हाला. अ मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग, दॅट इज स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. आणि एक्झाम्पल आहे विंग्स ऑफ बर्ड अँड पेंडुलम ऑफ क्लॉक. हे मी आन्सर बघा इथलं तुम्हाला दिलेलं आहे. ऑसिलेटरी मोशन तुम्हाला हा बघा, हे बघा, हे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. फक्त मी लिहून दिलेलं आहे कारण ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन 4 मी सांगणार आहे कसा आपण सॉल्व्ह करायचा, म्हणून जस्ट मी तुम्हाला ते लिहून दाखवते. आणि एक्झाम्पल विंग्स ऑफ बर्ड आणि पेंडुलम ऑफ क्लॉक. बरोबर, हे सेकंडचं एक्झाम्पल झालं. थर्ड आहे पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन मध्ये बघा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट. ऍक्च्युली पिरियडिक मोशन हा तुमचा ह्याच्यामध्ये ई आहे, पण मी इथे सी थर्डला चुकून झाला माझा लिहिलेला, त्याच्यामुळे तुम्ही तो ई ला लिहा, फक्त बघा इथे. पिरियडिक मोशन, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियडिक मोशन. हे सुद्धा एक्झाम्पल मी हे सुद्धा बुकमधलंच दिलेलं आहे. पहा, हे बघा तुमच्या बुकमध्ये इथे दिलेलं आहे. आणि सर्क्युलर मोशनचं इथे आहे, रॅन्डम मोशनचं इथे आहे, हेच दिलेले आहेत मी. हे झाले. एक्झाम्पल दिलंय अ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. बघा काय आहे पिरियडिक मोशन, अ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियडिक मोशन. एक्झाम्पल अ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. नंतर आपण बघणार आहोत, पहा याच्यामध्ये सर्क्युलर मोशन. हे सी आपलं होतं खरं, सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. A motion of an object along a circular path is called circular motion. Example, motion of a fan. बरोबर, आता हे 4 बघितले आणि एक लास्ट आपला राहिलेला आहे रॅन्डम मोशन. बघा, द मोशन दॅट चेंज इट डायरेक्शन अँड स्पीड. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. बरोबर, एक्झाम्पल दिलंय मोशन ऑफ बटरफ्लाय आणि मोशन ऑफ क्रॉलिंग बेबी. बेबीचं क्रॉलिंग बेबी हे सुद्धा एक एक्झाम्पलच आहे त्याचं. हे लिहून घेतलं, द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इट्स कॉल्ड रॅन्डम मोशन. बघा अशा पद्धतीने तुम्हाला ए बी सी डी ई असे 5 हे दिले. आता तुम्हाला सांगते मी की हा थर्ड क्वेश्चन कसा लिहायचा. पहा, आता आपण ऑसिलेटरी मोशन आणि लिनियर मोशनचं डिफरन्शिएट लिहायचं. 2 पार्ट करतो की नाही आपण, असे डिफरन्शिएट करताना फरक स्पष्ट करा. इकडे एक पार्ट, इकडे एक पार्ट आणि वरती आणि खाली पॉइंट लिहितो 2-2. आता तुम्ही जे पार्ट केलं ऑसिलेटरी मोशनचं डेफिनेशन आणि एक्झाम्पल, तो पॉइंट लिहायचा ऑसिलेटरी मोशन खाली 1-2 आणि लिनियर मोशन खाली त्याचं जे एक्सप्लेनेशन 1-2 पार्ट केलेत, एक्झाम्पल आणि एक्सप्लेनेशन, ते 2 पार्ट लिहायचे. झाले डिफरन्स. एकदम सोपं आहे. हे पार्ट केलेत तुम्ही म्हणजे बघा, आता इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ऑसिलेटरी मोशन कुठे गेला, हा फर्स्ट पॉइंट येणार ऑसिलेटरी मोशनच्या खाली. आपण असे 2 पार्ट करतो की नाही, जेव्हा आपण बघा असे 2 पार्ट आपण करतो आणि खाली लिहितो 1.2.1.2. इथे ऑसिलेटरी मोशन आणि इथे सर्क्युलर, समजा काय सांगितलं लायनर मोशन. तर ऑसिलेटरी मोशनच्या खाली तुम्ही हे असे 2 पार्ट करायचे. हे पार्ट केलेलं असेल तर हे पटकन लिहू शकता. आणि कोणता विचारला, लायनर मोशन, हे साईडला 2 पार्ट 2 पॉइंट लिहायचे 1-2. झालं डिफरन्शिएट तुमचं, डिफरंट लिहून झाला. एकदम सोपं आहे. तसंच लिनियर मोशन आणि रॅन्डम मोशन सेम करायचं. लिनियर मोशनचे लिहायचे हे 2 आणि रॅन्डम मोशनचे हे 2 लिहायचे. म्हणजे एक क्वेश्चन पार्ट केला की 2 क्वेश्चन तुमचे आपोआप पार्ट होऊन जात आहेत. थर्ड आहे रॅन्डम मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. मग काय करायचं, इकडे लिहायचं रॅन्डम मोशनचे 2 पॉइंट आणि ऑसिलेटरी मोशन कुठे आहे, हा बघा हे 2 पॉइंट. याच्यापैकी कोणतेही तुम्हाला डिफरन्शिएट विचारले, करायला सांगितले, फरक स्पष्ट करायला सांगितले की ह्याच्यातले कोणतेही 2 पॉइंट, म्हणजे आता लिनियर आणि सर्क्युलर म्हटलं, हे 2 पॉइंट लिनियरच्या खाली लिहायचे, सर्क्युलरच्या खाली हे 2 पॉइंट. सोपे ट्रिक सांगितले तुम्हाला मी की एक क्वेश्चन पार्ट केला की तुमचे दोन्ही क्वेश्चन कसे पार्ट होतील. एकदम इझी आहे.
फक्त हे नीट पाठ असले पाहिजे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. 2 क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. बघा, विच टाइप ऑफ मोशन आर सी इन बर्ड फ्लाइंग इन द स्काय. म्हणजे आकाशात बर्ड जेव्हा फ्लाय करतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतं मोशन दिसतं. मोशन, विच टाइप्स ऑफ मोशन म्हटलं इथे. 2 टाईप आहेत बघा. द वर्ड फ्लाइंग इन द स्काय, रॅन्डम मोशन. म्हणजे फ्लाय करताना ते कोणत्याही प्रकारचं मोशन नाही, कुठेही जातात, चेंज होतात कंटिन्युअसली, रॅन्डम मोशन. पण बर्डच्या स्विंग मध्ये कोणतं मोशन असतं. द विंग्स ऑफ बर्ड शो ऑस्सिलेटरी मोशन. बर्डच्या फ्लाइंग मध्ये, त्याच्या उडण्यामध्ये रॅन्डम मोशन असलं तरी द विंग्स ऑफ बर्ड शो ऑस्सिलेटरी मोशन. 2 मोशन आहेत. बर्ड फ्लाय इन द स्काय रॅन्डम मोशन, द विंग्स ऑफ बर्ड शो ऑस्सिलेटरी मोशन. बी बघा, राईट इन डिटेल अबाउट युअर एक्सपिरियन्स ऑफ व्हेरियस टाईप ऑफ मोशन व्हाईल रायडिंग अ बायसिकल. म्हणजे तुम्ही जेव्हा बायसिकल चालवता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या मोशनला, तुम्हाला कोणकोणते मोशन्स अनुभवायला मिळतात. पहिलं आहे द सायकल इट सेल्फ शोज लिनियर मोशन. बघा, सायकल सरळ रेषेमध्ये आपण जातो, बरोबर. सायकल इट सेल्फ शोज लिनियर मोशन अँड व्हील शोज सर्क्युलर मोशन. व्हील मध्ये कोणतं मोशन आहे, सर्क्युलर. अँड द हँडल बार शोज रॅन्डम मोशन. हँडल बार आपलं कसंही त्याच्यामध्ये मोशन असतं. 3 मोशन बघितले. द सायकल इट सेल्फ शोज लिनियर मोशन, व्हील शोज सर्क्युलर मोशन, द हँडल बार शोज रॅन्डम मोशन. असे 3 पॉइंट दिलेले आहेत. तसंच एक लास्टचा क्वेश्चन आहे बघा, कम्प्लीट द पझल युझिंग द वर्ड ऑफ टाइप्स ऑफ मोशन. तो पण आपण बघूया. पहा, पहिलं आहे अ स्प्रिंग इज स्ट्रेच अँड वन एंड इज रिलीज्ड. फर्स्ट म्हणजे स्ट्रिंग सोडली, 27ची तारी वगैरे असतात बघा, त्याच्यामध्ये कोणतं मोशन आहे. ए, ऑस्सिलेटरी मोशन. फर्स्ट आहे ऑस्सिलेटरी मोशन. मग ऑस्सिलेटरी हा शब्द लिहायचा आहे. पझल आहे हे तुम्हाला. म्हणजे क्रॉस आपण हे करतो ना, ते बघा, क्रॉस पझल. अ मिनिट हँड. मिनिट हँड मध्ये आपण कोणतं बघितलं. मिनिट हँड मध्ये बघा इथे सर्क्युलर, गोल फिरतो ना मिनिट हँड, सर्क्युलर मोशन. नंतर अ सी स्वॉ. सी स्वॉ म्हणजे कोणतं असतं मोशन. बघा, पिरियडिक मोशन. 4, 5 चिल्ड्रन इन मार्च पोस्ट. 4 आणि 5 आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे दोन्ही मिळून लिहायचं आहे. 4 हा आडवा, हा बघा इथे 4 आहे, इथे 5 आहे. युनिफॉर्म लिनियर. युनिफॉर्म लिनियर. आणि 6 आहे अ स्टोन रोलिंग डाऊन अ हिल साइड, रॅन्डम मोशन. ऑस्सिलेटरी, सेकंड उभं म्हणजे वर्टिकली आहे, तर सर्क्युलर, पिरियडिक, युनिफॉर्म, लिनियर आणि रॅन्डम. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. पहा, तसेच आधीच्या सगळ्या लेसनचे क्वेश्चन आन्सर एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा. तसेच एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सुद्धा आहेत. तसेच मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस प्रॅक्टिस सेट सगळे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, नक्की पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईक सुद्धा करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6th स्टँडर्डच्या स्टुडंटसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल.